नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला। कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल त्यांनी दिला आहे। या निकालानंतर आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आमदार अपात्रतेचा निकाल देताना ठाकरे गटाची घटना दुरुस्ती नियमबाह्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हटले। तसेच ठाकरे गट उलट तपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्याचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे। शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीकडे अंतिम अधिकार आहेत। शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत। तसेच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता, त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे। भरत गोगावले यांची प्रदोत म्हणून नियुक्ती योग्यच असून त्यांनी काढलेला व्हीप योग्य आहे। शिंदे गट ही खरी शिवसेना आहे। विधिमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मूळ पक्ष असतो, त्यामुळे शिंदेंच्या आमदारांचा अपात्र करता येणार नाही। त्यामुळे आता शिंदेंचा पक्षच मूळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला। दरम्यान या प्रकरणी आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा।